बुधवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायते नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला। या पुराचा फटका जो आहे स्थानिक गावकरी आणि त्याचबरोबर नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या अनेक जणांना पडलेला। मी सध्या उभा आहे रायते गावाजवळ आणि आपण पाहू शकतो याच गावाजवळचा एक व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। हे त्या व्हिडिओमध्ये एक तरुण जो आहे तो वाहून जाताना दिसतो आणि हेच ते झाड आहे। या झाडाचा आसरा घेत या ठिकाणी तो तरुण उभा असल्याचं चित्र त्या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे याच रायते गावाजवळ असलेल्या आनेगाव आहे, आनेपाडा आहे, त्या आनेपाड्याच्या काही तरुणांनी त्याला रशीच्या साहाय्याने दोरखंड बांधून त्याला बाहेर काढल्याचं चित्र आहे त्या व्हिडिओमध्ये दिसतात। आपल्या सोबत आपण पाहू शकतात की हे तेच गावकरी आहेत आणि हे तेच तरुण आहेत ज्यांनी एकाचा जीव वाचवला आहे। नेमका त्यावेळेला पुराच्या परिस्थितीमध्ये नेमकी काय परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि कशा प्रकारे वाचवलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काल नेमकी ही घटना घडलेली तेव्हा तुम्ही कुठे होते आणि काय नेमकं घडलं? आम्ही इथं समोरच होतो, पाणी बघायला आलेलो, तर आम्हाला दिसला तिकडनं एक माणूस येतो बाबा, तर आम्ही बघितला त्याला आम्ही बोललो का झाडाला पकड तू, तर त्यांनी इथं पकडला, तर आम्ही तिकडून रशी घेऊन आलो आणि एकाच्या कंबरेला बांधली आणि मग तो इथं झाडावर चढला आणि मग रशी फेकली, तो रशीला पकडलं पण त्यांनी तो इथं सुटला, तर त्याला परत आम्ही रशी टाकली आणि परत त्याला खेचला तिकडं। रशी बांधून नेमकं कोण गेलेलं त्यावेळेला आणि कशा प्रकारचं ते पाण्याचा प्रवाह एवढा होता, कशा प्रकारे तुम्ही त्याला वाचवलं? रशी पकडून तर आमच्या गावातला पोरगा होता, तो सध्या नाही आहे, तो तर कामाला गेलाय। त्यांनी रशी बांधली, पहिल्यांदा तर मीच बांधलेली रशी, पण मला काही जाऊन दिलं नाही, तो बोलतो मी जातोय। त्यांनी रशी बांधली कमरेला आणि तो चढला तर मग आम्ही आधी रशी मागायला गेलेलो, रशी कोणी आम्हाला दिली नाही। आम्ही गेलो आणि नालाचा पाईप तोडून आणला, पाईप दिला तोडून, तर मग ते नंतर बोलले की रशी देतो, पाईप नको तोडू, तर रशी आणली। मग तो एकाला तो झाडावर चढला, तो आता नाही आहे उमेश बसमे म्हणून, तो झाडावर चढला आणि मग त्यांनी तशा रशीच्या सहाय्याने त्याला काढण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी ठरला नव्हता आमचा प्रयत्न, कारण की तो माणूस एवढा हे होता की त्यांनी एवढ्या लांबून वाहत आलेलं तरी पण त्यांनी मोबाईल एका हाताने पकडून आलेला, तो मोबाईल सोडत नव्हता। त्याला आम्ही बोललेलो मोबाईल सोड, तुला आम्ही कसं पण काढतो, दोन्ही हाताने रशी पकड। त्यांनी काही एक रशी दोन्ही हाताने पकडली नव्हती, त्यांनी एकाच हाताने पकडलेली रशी, तर रशी आमची भरपूर लांब होती, त्याच्यामुळे तो सुटून गेला, खाली गेला वाहत, तरी आमची रशी त्याच्या हातात, मग वापस रशी त्याच्या हातात लागली आणि तिकडे तो झाडाच्या तिकडनं निघाला। नेमकी कशा प्रकारची भीती त्याच्या मनात होती आणि आपण कसं त्याला प्रोत्साहन दिलं? त्याच्या मनात भीती एकच होती की मी वाचतो की नाही, मला काढतात की नाही, एवढे जण बघतात पण माझी मजा घेतात का, मला काढायचा प्रयत्न करतात की नाही, एवढंच। काका तुम्ही पण गावकरी आहात या ठिकाणी, नेमकं हा तरुण कुठनं आलेला, काय काम करत होता? हा आहे ना, मी जेव्हा पाणी भरत होतं त्याच्यानंतर मी तशी उभ्यानंतर तो वाद येत होता, वाद येताना त्याच्यानंतर मी त्यांना इकडे सर्व लोकांना ओरडून सांगितलं, अरे मुलगा चालला, त्याला वाचवा, कोणी वाचवा, बोले प्रयत्न करा त्याला वाचवायचा प्रयत्न करता तो त्या झाडावरनं आला। असा झाडावरनं येताना तो खाली येताना नंतर तो झाडावर असं उभा राहून तो असं पकडून घट्ट राहिला। त्याला सांगितलं तू मोबाईल सोडून दे, तुझा जीव वाचवायचा त्याच्यात मी प्रयत्न केलाच नाही। त्यांनी हे करून तो बोलतो माझा जीव वाचवा, तुम्ही काही पण करा माझा जीव वाचवा, आणि तो मोबाईल पण त्याने हातानेच पकडून ठेवला। शेवट त्यांनी तो मोबाईल सोडला नाही, तर मग ते एकाला सांगितलं तुम्ही रशी घेऊन या, ते रशी घेऊन आले। त्याच्यानंतर त्याच्या कमरेला एकाने बांधली रशी, ती रशी बांधून त्याच्यानंतर तो मुलगा तो व्यक्ती तो झाडावरती चढला आणि तो रशी तिकडनं फेकून इकडे मारली। ती रशी मारताना त्यांनी जेम घेऊन ती रशी पकडली। एकंदरीत पाहायला गेलं तर मोबाईलच्या नादामध्ये आपला जीव गमवायला बसलेला तरुण, या तरुणाला या गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात टाकून कमरेला रशी बांधून जिवंत वाचवलेला आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।